अत्यंत सगळ्या खेळीमेळीत प्रमाणे बैठक पार पडली आणि सगळ्या आमदार मंत्री लोकप्रतिनिधी यांचा एकच सूर होता की संधी देत असताना कुठल्या व्यक्तीला द्यायचं हा विषय असतो. कारण की पुनर्रचनेनंतर बरेचसे आमदारकीचे मतदारसंघ हे ओव्हरलॅप झाले. प्रत्येक आमदारांना वाटतं की आता जे सध्याचे जे आमदार आहेत त्यांना वाटतं की आपल्या जवळचं असावं किंवा ह्याला घ्यावं. तर असं न करता जो कोण असेल याचं काम चांगलं असेल त्यालाच पोचपावती देण्यात यावी. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, नगरपालिका असेल, या सगळ्या बाबतीत. आणि हेच नेमकं ह्या अगोदर काँग्रेस पक्षाने न सांभाळल्यामुळं आज एवढ्या मोठ्या पक्षाची म्हणजे पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काँग्रेसचा बालेल किल्ला एका काळी जो होता तो संपुष्टात द्यायचं कारण तेच होतं. मी आवरून सांगितलं जवळचा आणि लांबचा म्हणण्यापेक्षा ज्याचं कार्य चांगलं आहे त्यांनी लोकांपर्यंत पोचले त्यांना संधी मिळावी. आणि त्याचबरोबर दुसरं एक माझा वैयक्तिक असेल पण याचं मला वाटतंय म्हणण्यापेक्षा त्यानंतर बघितलं जाईल. कारण की आता या निवडणुका आहेत. एक काळ होता जेव्हा जाहीर भाषणात बोललं जायचं की दगडाला शेंदूर जरी फासला तरी लोक मतदान करतील. असं होत नाही. आणि त्या लोकांना त्यावेळेस जर संधी काँग्रेस पक्षाने दिली नाही म्हणून आज भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाली. हे कोणाच्या बाजूने बोलत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याचं ते लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. एक पक्ष म्हणून आपण सुद्धा ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांना मदत करणं किंवा त्यांना संधी मिळणं देणं हे त्या मुद्द्यात सगळ्यांचं एकमत झालं. प्रत्येकाला वाटतं मला आमदार व्हायचं, मला खासदार व्हायचं, होऊ शकत नाही. मग काय निवडणूक म्हणजे आमदारकीला जे आता निवडून आले ते नसेल तर मग MLC म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून काय म्हणतात. महाराजसाहेब विषय एक होता की सातारा पालिकेची नवीन इमारत होते. सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट गेली 10 वर्ष झालं सातारात आहेत. का त्यांची बदली होत नाही? त्यांनी चांगलं काम केलं. महाराजसाहेब आपल्याकडचे युवा कार्यकर्ते ज्यांचं सामाजिक काम पण आहे ते आता आगामी निवडणुकीसाठी इच्छुक आहेत, तर त्यांना आपण न्याय देणार? सगळे इच्छुक आहेत ना, सगळेच इच्छुक आहेत. का नसावं? का फक्त उदयनराजेंनी खासदार हवं? सामाजिक काम बघूनच ते संपूर्ण त्यांचं योगदान पाहूनच त्यांना त्यांचा विचार आहे.